तर या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज वरती थोडं कन्सेप्ट आणि शॉर्टकट्स बद्दल फोकस करणार आहोत, कारण एमबीसीडी पॉइंट ऑफ व्ह्यू पर्सेंटेज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 2 ते 3 क्वेश्चन्स डायरेक्ट याच्यावर येतात आणि डेटा इंटरप्रिटेशन मध्ये जे 25 क्वेश्चन्स विचारले जातात सीटी मध्ये, त्याच्यामध्ये 16 ते 17 क्वेश्चन जवळपास फक्त पर्सेंटेज वरती डिपेंड असतात. काय त्याच्यात असतात, इन्क्रीज डिक्रीज वरती पर्सेंटेज, मागच्या इयरपेक्षा सेकंड इयरमध्ये किती इन्क्रीज झालं किती डिक्रीज झालं, या लेवलचे क्वेश्चन जर तुम्हाला चांगल्या प्रकारे पासमध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर पर्सेंटेजमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला फोकस करायचा आहे रेशो वर्सेस पर्सेंटेज चार्टवर. आता हा जो चार्ट आहे हा गुगलवरती अवेलेबल आहे, पण आपण आज प्रयत्न करूया की हा चार्ट पार्ट कसा करायचा, लर्न कसा करायचा की जो मॅक्झिमम पॉसिबल वे मध्ये आपल्याला यूज झाले पाहिजे ते सगळे रेशोज. तर स्टार्ट करूया. 100% आपण कॅल्क्युलेट करताना काय करायचं, 100% ला नेहमी 1 म्हणजे 100% इज 1 हे तुम्हाला अझम्पशन्स करायचं जो दिलेला आहे कॅल्क्युलेशन मध्ये. 50% काय होईल त्याच्यानुसार, 50% होईल तुमचं 1/2. त्यानंतर 1/3 आपल्याला करायचं. 1/3 हे सर्व तुम्ही कॅल्क्युलेट करा. 1 ला 3 ने डिवाइड जर केलं तर 33.33% येऊन जाईल. त्यानंतर 1/4 हे येईल तुमचं 25%. त्यानंतर 1/5 कॅल्क्युलेट करा. हे सर्व तुम्ही बसून कॅल्क्युलेट करा. 1/6 करायचं आहे. 1/7, त्यानंतर 1/8, त्यानंतर 1/9, 1/10 ही बेसिक रेशोज आहेत जे पार्ट करणं गरजेचं आहे. 1/12, ठीक आहे. 1/5 इज 20%. 1/6 इज 16.66%. माझ्या पार्ट आहेत, परत यूज करून पार्ट झाला. 1/7 इज 14.28. 1/8 इज 12.5%. त्यानंतर 1/9 इज 11.11%. कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. त्यानंतर 1/10 इज डायरेक्ट 10% येईल आणि 1/11 इज 9.09%. 1/11 आणि 1/9 चे सर्व रेशोज पार्ट करणं खूप इझी आहे. 1/9 जसं 11.11 होईल तर 2/9 काय 22.22, 3/9 33.33, 4/9 44.44 हे इझी आहे. त्यानंतर 1/11 साठी काय 9/9 आहे फर्स्ट, तर सेकंड येईल 9चा टेबल पूर्ण, म्हणजे सेकंड येईल तुमचं 18.18. थर्ड काय होईल 27.27. तर 11 साठी आपल्याला 9चा टेबल बघायचा. तर 4 काय होईल 9 4 जा 36.36 डायरेक्ट पार्ट करायचा आहे. आणि 1/12 लास्ट आहे आपलं 8.33%. तर हे सर्व रेशोज पार्ट करणं गरजेचं आहे. आता या रेशोचं आपल्याला ऍप्लिकेशन काय आहे ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी व्हॅल्यू दिली 490 रुपीज एखाद्या मित्राला तुम्ही देताय आणि त्याला सांगितलं बाबा 14.28% ने तुम्हाला नेक्स्ट इयर रिटर्न देईल. किती देईल, तर मला कॅल्क्युलेशन मध्ये काय करायचं आहे, 490 दिले, 14.28% वरती व्याजाने किंवा सिम्पल इंटरेस्ट वरती दिले, तर फायनल तुम्हाला नेक्स्ट इयरला रिटर्न किती व्हॅल्यू येईल हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता नॉर्मल जे ट्रेडिशनल वे आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण शॉर्टकट जर बघायला गेलं तर काय करायचं आहे, 490 ही जी बेस व्हॅल्यू आहे ही तुमची 100% आपण अज्युम करतो. 100% जर काय आहे तर 100% मध्ये 14.28 जर आपण ऍड केलं तर किती येईल आपल्याला 114.28. याचा अर्थ ही जी एक्स व्हॅल्यू आहे ही 114.28 आहे ऍक्च्युअल मध्ये. तर आपल्याला 114.28 जर काय याचं 490चं कॅल्क्युलेट केलं तरी आपल्याला आन्सर भेटते. पण आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला काय करायचं आहे, 490 ला मी कितीनं डायरेक्ट मल्टिप्लाय केलं म्हणजे डायरेक्ट मला व्हॅल्यू येईल. तर काय करायचं आहे, 100% मध्ये जसं 14.28 केलं तसंच आपल्याला 100 म्हणजे काय असतं 1, तर 1 मध्ये 14.28 चा रेशो ऍड करायचा. 14.28 चा रेशो किती आहे 1/7, तर 1/7 ऍड करायचं. तर 7 + 1 8/7, तर 8/7 ने मल्टिप्लाय करायचं. इथे 8/7 ने मल्टिप्लाय करा, काय होईल 7 7 जा आणि 7 8 जा 56. तर 560 तो आपल्याला रिटर्न देईल विथ इंटरेस्ट, सगळी काही व्हॅल्यू. ट्रेडिशनल वे काय 490 चे 14.28 काढा, त्यानंतर 490 मध्ये ऍड करा, तेव्हा आपल्याला स्टेप्स आपल्याला वाढवायचे नाहीत, कमी करायचा. हा झाला एक एक्झाम्पल. परत एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल 900 एखाद्या मित्राला द्यायचे आणि 900 चे सांगितले 33.33% वरती. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, थॉट प्रोसेस एकच ठेवायची आहे. 33.33% ला कन्वर्ट करायचा रेशो मध्ये. आता 1/3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. 1/3 चा फायनल रेशो काय होईल 3 + 1 4/3 ऍड करायचं आपल्याला. 3 + 1 4/3 म्हणजे मला 900 चे 4/3 कॅल्क्युलेट करायचे. किती, हा जाईल 300 वरती, 300 × 4 1200. हे झालं तुमचं 900 चे 4300. हे झालं जेव्हा प्रॉफिट होत असतो. लॉस व्हायसाठी तेच करायचं आहे. 900 चे जर का मला 33.33% पाहिजे होते
काय करायचं, सगळ्यात पहिले याला रेशोमध्ये कन्वर्ट करा 1/3. आता जेव्हा प्लस करत होतो कारण आपल्याला प्रॉफिट होत होता, इथे मायनस करायचं आहे. कसं करायचं, मायनस 1 minus 1/3. 1 minus 1/3 is 3 minus 1 is 2. 2/3. आपल्याला 2/3 कॅल्क्युलेट करायचं. कशाचे, 900चे. तर 900चे 2/3 एवढे आपल्याला बाकी आहेत. 3 into 900 ला डिवाइड करायचं, येतील तुमचे 300. 300 गुणिले 2 600. तर 900चे 600 आपल्याकडे राहतील, कारण 33.33% लॉस मध्ये गेलाय. जेव्हा लॉस मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला मायनस करायचं आहे, आणि प्लस मध्ये जातो तेव्हा आपल्याला प्लस करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला दोन्ही एक्झाम्पल मी इथे प्रॉपर सांगितले आहेत. तसंच आपल्याला सगळे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. जर का फास्ट करायचे तर आपल्याला रेशो वर्सेस पर्सेंटेज चार्ट सॉल्व्ह करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तोच एक वे आहे जे तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट करायला मदत करेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे बेसिक होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट यूज करून पर्सेंटेज वरती एक सीईटी लेवलवरती क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला हँडआउट सॉल्व्ह करून द्यायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी कुठले व्हिडिओज पाहिजे असतील टॉपिक्स वरती तर मला खाली कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्याच्यावरती तुम्हाला डिटेल मराठीमध्ये चांगला व्हिडिओ अवेलेबल करून देईन.